सकाळ मित्रांनो, आज आहे गुढीपाडव्या दिवस आणि गुढीपाडव्या दिवशी आमच्या आटाले गावातून ओम साई दत्त सेवा मंडळ यांची पालखी निघते शिर्डीला. गुढीपाडवा ते रामनवमी आणि आता या स्वर्गसुखाच्या प्रवासाचा प्रवास आज चालू आहे आजपासून. गाडीवर नसतं बसायचा भाऊ, गाडीवर नसतं बसायचा. निघली पालखी वाचत या नाही बरोबर आहे. या पण नाही चला भेटू आपण. आमची पालखी पुढे गेलेली आहे जरा आणि आता आम्ही आपल्या हनुमान मंदिराला पाया पडायला थोडा टाइम झाला. याच्या भूषणच्या वेळी टाइम झाले आम्हाला. तुम्ही टाइमपास केले, मी 8 ला तयार आहो. मी तुमच्या पहिले मी उठले घंटा उठून काहीच नाही केला आणि आता पाया पडून डायरेक्ट पालखीला आपण पालखी जवळ जाऊ ना. तुम्हाला दाखवता आपला पालखी कशी एकदम मिरवणूक तर तुम्हाला दाखवता नाही आली, पण पुढे जाऊन आपण भेटू नक्की पालखीच्या इथे. पालखी आमची पुढे गेले पण आमचा टाइमपास एक माणसामुळे टाइमपास झाले आमच्या. बघा याच्या बाई टाइमपास झालेला आहे आम्हाला. आता आवडा टाइम लागतं ना दीपू. अरे तयारी करायला लागते. तयारी पाण्या कुठे आहे पाण्या. आता भेटू आता डायरेक्ट घेतला आणि सुसाट पालखी जाऊ गाडी. भाऊबाई ओम साईराम, ओम साईराम. भाऊबाई हे बघ 7 दिवस आमचा आम्हालाच बघायचं आहे. काय खर्च उसाचा रस्ता घेतल्या उसाचा रस घे ना भाऊबाई. हसू नका दिसता उंडी नका आलू. मी काय बोलता उसाचा रस 7 दिवस आमचा आम्हालाच बघायचं आहे. खर्च बिरचा उसाचा रस आहे तर उसाचा रस तरी घे ना. हसतं काही नुसते बघा. सांगू त्याला बनवायला उसाचा रस घे. उसाचा रस सांगू ना. बघा मित्रांनो, आम्हाला सोडायला आमचे 3 भाऊ आले आणि जरा वाटचाल द्या ना भावांनो. स्कॅनर पण दिले, स्कॅनर पण चालू आहे आमचा, पण जरा थोडी मदत केली असती. असं नाही 7 दिवस पुढचा आम्हालाच बघायचं आहे. फक्त आज उसाचा रस पाडला असता. फोनला फोन करू. थांब लगेच करता. लगेच पाठवतो. फोन नाही ऐका ना, मी तुम्हाला व्हिडिओ पाठवता. तुम्ही ना एडिट करून लगेच टाका ब्लॉग भाऊ. युट्यूब चॅनल पण त्याच्यावर दिलेला आहे. हा एडिटर सगळं पाठवता. 1 रुपया मारलाय त्याला 200 100. 1 रुपया मारलेला आहे. 1 पाऊल खपला व्हायचं. चला मित्रांनो, आता आपण आपल्या वाटचालीस लागलेलो आहे. चालू आहे ना आता आपण चालायला चालू केलेलं आहे. दोघंच आहे, बाकीची पुढे गेली. मेन म्हणजे मी तुम्हाला पालखी दाखवली नाही अजूनपर्यंत, कारण की सगळी जण सोडायला इथपर्यंत येतात आपल्या इथं साई मंदिरपर्यंत. आता डायरेक्ट पालखीजवळ जाऊन तुम्हाला पालखीला पुढे पण आमचा एक स्टॉप आहे. आता दुपारी तर आम्हाला पोचायला निंबोळीच आहे. दुपारचा आमचा प्रवास थोडा टाईम लागेल, पण तुम्हाला दाखवतो आम्ही. डायरेक्ट पालखी दाखवतो तुम्हाला, कारण की पालखीच दाखवायचं विसरलो आहे मी अजून. भेटूया. ही आमची आरती मंडळी पुढे गेलेली आहे. यायला तर लगेच पालखी व्हायला तर घेऊन दे पहिले पियाला. लगेच तुमचं चालू झालं. चालायला तुम्ही आले काय कुठपर्यंत आहात? मी हे लगेच पियाला घेतले. कलिंगड बी घेतोय अजून. आणू का मित्रांनो? आता आम्ही टिटवाळ्याला पालखी पोचलेली आहे आणि आता आम्ही ताई सांची झालेलं आमच्या बसलेले सगळी गाडी. जरा द्राक्षे विक्षे म्हणजे कसा जो आम्हाला भाजी भेटेल थोडीशी चालायची. अजून आम्हाला खूप चालायचं आहे. 100 या पटाक्याचा दाव कुठं फोडलेला तुम्ही? फटाका फोडताना जरा सावधान राहा तुम्ही. आता इथं नाश्ता करून आम्ही जरा एक मामाची जातो. मामाची तर गेलो आपण दाखवतो तुम्हाला. पण भाई आज कमी जरा चालायचं आहे. ताईंचीतल्या निघलेलो आणि आता आम्ही आले मामाची आल्या. बघू शकतो आमच्या मामांचं घर आहे. सगळी आपली मंडळी आलेली आहे. असं घर आहे आमच्या मामांचा. आणि आता आले आम्ही इथं मामांच्या इथं. जरा इथं पण एकदा बसू. म्हणजे तुम्हाला सांगताना आपल्या पालखी निघली ना दुपारचा निंबोली स्टॉप असतो, पण आपला टिटवाळ्यामध्येच आपलं 4 ते 5 स्टॉप होतं. हे वरती काय बसला वरती नाही बसायचं आपल्याला. खाली बस आहे. खाली बस नाही आठवलं जायचं ते पाय भाऊ नाही आपल्या बरोबर. मित्रांनो, आता आपण वासुंद्रीवरून निघलेलो आहे आणि 2:30 वाजलेले. इथले आपल्याला 2:30 वाजलेले आहेत.
सॉरी 1:30 वाजलेला आहे आणि इथल्या पोचता पोचता आपल्याला 2:30 वाजतील दुपारच्या स्टॉपवर निंबोलीला. आणि मी तुम्हाला पालखी दाखवली नाही, पालखी आपली मागं आहे. तुम्हाला आल्यावरती मी पालखी पण दाखवतो. मागच्या साईडला पालखी आपली. आता इथनं आम्हाला 1 तास लागेल पोचायला. नॉनस्टॉप चाललो तर एक तास लागेल. स्टॉप घेऊन चाललो तर आपल्याला 1.5 तास लागेल. कॉंग्रॅच्युलेशन भाऊ, कॉंग्रॅच्युलेशन गाडी घेतल्याबद्दल. का ही पालखी आहे मित्रांनो आपली, कारण की ही सकाळपासून मी तुम्हाला पालखी दाखवली नाही, कारण की आपण मागे होतो आणि आता पालखी सोबत झालेलो आहे, आपण जॉईन झालेलो आहे. इथून पूर्ण आपला निंबोळीचा स्टॉप आहे. फॉर्म भरले नाही, दुसरा डाळ घेतले बघा. असं असतं तो व्हिडिओ वाटतो तो पण त्याचा आहे. मित्रांनो आता आम्ही दुपारचा आराम करून आता संध्याकाळच्या स्टॉपवरती पोहोचत आलो. आता साधारणतः आपलं किती किलोमीटर इथल्या 15-16 किलोमीटर असेल. आता आम्ही निघलेलो आहे. दुपारी येऊन आम्ही जेव्हा पोहोचलो ना दुपारच्या स्टॉपवर डायरेक्ट झोपलो, कारण की सकाळी पण आमची झोप जरा लवकर उठलेलो म्हणून ना टाईम झाला यायला. आता डायरेक्ट आपण संध्याकाळच्या स्टॉपला म्हणजे इथले आपला लिंबोली ते वाशिंद आहे आपला संध्याकाळचा स्टॉप. 15 ते 16 किलोमीटरचा पल्ला असेल. आता जरा आम्ही थोडा इथे पुढं जाऊन रेस्ट करू, जरा नाश्ता करायचा ना. आता लगेच नको ना, चहा पिऊ. चहा तुम्हाला मी शेटची झाले बुधवार बघा का. हो चल ना. बाहेर मित्रांनो आता आम्हाला कंटिन्यू म्हणजे दुपारच्या स्टॉपवरून निघल्यापासून चालता चालता आता आम्ही जस्ट शहापूर एक्सप्रेस वेला लागलेलो आहे. आणि इथून आमचा स्टॉप 4.5-5 किलोमीटर असेल. वाशिंदला आहे, वाशिंदमध्ये आमचा रात्री स्टॉप आहे. आणि आम्ही 8 वाजेपर्यंत पोचू तिथे ना. मग तुम्हाला जर आरती भेटली तर आरती दाखवण्याचा प्रयत्न करतो. मध्ये जर कुठे आरती झाली तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. आता भेटूया तुम्हाला कंटिन्यू. आता आम्ही कंटिन्यू चालत आहे. काही दाखवण्यासारखं असलं तर दाखवेल मी तुम्हाला. बाकी भेटूयात. तुला नाही मी सकाळपासून भाऊ एक बिना चपलीच आहे. नवस घेतले नवस घेतले काय तिच्यासाठी नवस नवस घेतले काय हा तू भेटेल किती आज चप्पल नाही या काय घातले. चप्पल घालायची ना मध्ये, चप्पल घालायची ना. तिच्यासाठी कष्ट रे बेड्या. काय करतील काय बिना चपलीच आहे, मग बिना चपलीच चालायला पाहिजे. या काय आहे तिच्यासाठी कष्ट. आता आम्ही सगळी आणि चालल्या. आता यो 5 किलोमीटरचा पल्ला एकदा झाला का मग डायरेक्ट झोपायला जाऊ. मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आपल्या रात्रीच्या हॉल्टवरती. एक पालखी पदयात्रा करण्याला ना यो बोर्ड बघला, आपल्या मंडळाचा बोर्ड बघला ना मुक्कामाचा, जेवढा आनंद तुला सांगू शकत नाही. आता आम्ही आलेलो आहे. यो बघा पहिल्याच दिवशी गाडी पाकली. पहिल्याच दिवशी नित्या दिसत पण नाही. नित्या आहे नित्या. जरा आता पाणी बिनी पितो जरा बसून मग जातात ऑल्टोवर. आता जेव्हा टाइम चालू होईल आरती तर भेटणार नाही, कारण की लेट झाला आम्हाला यायला. पहिल्याच दिवशी गाडी पाकलेली आहे. घोडे भरार आहेत घोडे. बिन चपलीवालं महावीर बिना चपलीवालं काढले बघा बघा. चालू चालू बालदी कुठे गेलता बोलतेल. पहिल्याच दिवशी रात्री कस का. आता जेवायला मोकला. आता जेवायला मोकला. 750 म्हणतात 750 मधले किती वसूल केलं. 200 तर गेलं असतील. 350 गेला अजून. ते 2 दिवसांना मला पुरं करायचं. हा का म्हणजे बाकीचं 6 दिवसा अजून वेगळे एक्स्ट्रा करायचं काय. आईला तर गाड्या पोचल्या म्हणजे आम्हीच लेट पोचले असं मला वाटतं. अजून जेवायला नाही झालं, अजून आरती पण झाली. तुमचं नशीब आहे का तुम्हाला आरती पण बघायला भेटेल. महाराज ओम साईराम. केव्हा पोचला तुम्ही. आता झालं महाराज. फ्रेश झालो आणि विचार करत जरा. आता सकाळी आता पाठी टी शर्ट आणल्या ना आपल्या पालखीची, एकविरीच्या पालखीची. नाही ना महाराज. गडबड पालखीला नसतं. गडबड गेली मग तुम्ही आता. ठीक आहे चल. आमचा पालखी बंधू साई बंधू जॉईन झालाय जुना. काय लेट आला सच्चा आज. काही लेट आला यावेळेस. फॉर्म नाही भरायचा काय. तोंडाकडे तुझा. तुझ्या बाई लपडा झाले इथं. ए सच्चा तुझ्या बाई लपडा झाला एक. आमची जागा नाही पकडली कोणी. बुकिंग आहे. आजच्या दिवसातला मेनू हा भाकरी भात आणि भाजी आहे. तरी भरले काय. 2 मंडळाचा कार्यक्रम आहे.
तुझा नाही एकटं जेवायला बसलं आवाज नाही दिला. आवाज नाही दिला सचेदा होय भाऊ कुठे आहे होय भाऊ कुठे आहे बसला आता खाऊन आता आम्ही जेवायला बसतोय सगळी जण आणि आपला आजचा मेनू असा आहे भाकर आहे डाळ शिंगांची भाजी खायला आणि भात पण आहे भात पण मी नाही घेतला आता जेवण प्रसादच आहे पण जेवण आम्ही आता झोपू डायरेक्ट कारण की सकाळी 4 वाजता उठायचं आहे आपल्याला गरम पका गरम आहे 4ला उठायला लागेल भाऊ तेव्हा आपण 5 5:30ला निघायला भेटेल जेवण चालू करा चला मला उठो भाऊ अरे कोणी घेतले काय भुकचा होता काय न चुकता आपल्याला जेवण झाल्यावरती बडीच्या वाढणारा आपला साई बंधू हा दरवर्षी यावेळेस भरवतो पण यावेळेस भरवायला पण घेतले या काय माग काय आले आईस्क्रीम पण येईल का आता नॅचरल वाला आगून गेले तिथं आता आपलं जेवण झालेलं आहे आता आपण झोपू तुम्हाला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका